हो पार कुमाई 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 हो पार हो कुमाई पार महाराजांच्या या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, या अभंगाचं विशेषत्व असं आहे का या संपूर्ण अभंगामध्ये पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत चारही चरणामध्ये या संपूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फक्त एकाच विषयाचं वर्णन केलेलं आहे आणि त्या विषयाचं नाव आहे बाप. बाप बाप या एकाच विषयाचं वर्णन करणारा हा संपूर्ण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला काय वर्णन आहे ऐका. कसा असतो बाप? आपल्या कुटुंबाकरता, आपल्या लेकरांकरता, आपल्या लेकरांच्या सुखाकरता, कुटुंबाच्या सुखाकरता, वृद्धीकरता काय करतो बाप, कसं कसं करतो बाप, या सगळ्या विषयाचं यथासांग चिंतन सांगतात. या अभंगामध्ये महाराज गोड चिंतन सांगतात. बाप या विषयाचं चिंतन सांगणारा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल आता थोडस ऐका. आपण जगामध्ये पाहिलं, आपण म्हणजे आता ऐकत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय? अभंग बाप या विषयाचं चिंतन करणारा आहे, बाप या विषयाचं विशेषत्व सांगणारा अभंग आहे. आणि म्हणून जे पण काही बोललं जाईल ते फक्त बाप या विषयाच्या अनुषंगाने बोललं जाईल. पण ऐकत असताना फक्त बापाबद्दलच बोलले बुवा, फक्त बापच सांगितला बुवा, याचा अर्थ आईला काही महत्त्वच नाही का, आई कोणीच नाही का, आईचं कर्तृत्व काहीच नाही का, असा गैरसमज कोणी करायचा नाही. कारण त्याचं असं आहे, आई आईच्या जागी श्रेष्ठच आहे, त्याच्यात वादच नाही. आई तिच्या तिच्या जागेवर श्रेष्ठच आहे. पण अभंग मात्र बाप या विषयाचं चिंतन सांगणार आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि ऐका, सर्वसाधारण नियम असा आहे, इथं आईची उपेक्षा केलेली नाही, आईला कमी लेखलेलं नाही, आईला बाजूला टाकलेलं नाही. पण फक्त बाप या विषयाचं महत्त्व या अभंगात महाराजांनी सांगितलं. नियम असा असतो बघा, एकाला मोठेपणा देण्याकरता, ऐका, एकाला मोठेपणा देण्याकरता एकाला लहानपणा द्यावा लागतो किंवा घ्यावा लागतो. म्हणजे एकाला मोठेपणा देण्याकरता एकाला गौणत्व हे स्वीकारावंच लागतं, हा नियम आहे. एक लहान झाल्याशिवाय दुसऱ्याला मोठं म्हणता येत नाही, दुसऱ्याला मोठं मानता येत नाही. मग दुसऱ्याला मोठेपणा देण्याकरता एकाला लहान व्हावं लागतं, हा नियम आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याचा अर्थ जो लहान झाला त्याची उपेक्षा नाही, जो लहान झाला त्याला बाजूला फेकलेलं नाही, तो त्याच्या जागी श्रेष्ठच आहे. फक्त त्याला लहानपणा का द्यावा लागला? यांना मोठेपणा द्यायचा होता म्हणून त्यांना लहानपण. जसं व्यवहार सांगू का तुम्हाला, मुलाला पाहायला पाहुणे आले, मुलाला पाहायला पाहुणे आले, पाहुणे हॉलमध्ये बसले, पाणी बिणी पाहुण्यांना दिलं, चहा पाणी झाला, पोहे तयार होत होते आणि पोहे बनत होते, त्यावर पाहुणे बसले होते. पाण्याचा कार्यक्रम आटोपला होता, पोहे खाऊन पाहुणे निघणार होते. पोहे व्हायला थोडासा वेळ होता, पाहुणे हॉलमध्ये बसले होते. तर पाहुण्यांनी मुलाच्या बापाला सांगितलं, मुलीकडचे पाहुणे होते, मुलाच्या बापाला म्हटले एक काम करा, काय थोडा टी व्ही लावा, टी व्ही चालू करा, जरा बातम्या लावा, बघू द्या, जरा बातम्या बघू द्या, नाशिकचं तिकीट कोणाला गेलं बुवा, पाहू द्या जरा, कारण सध्या आमची ती धाकधुकी जास्त आहे.
कोणाला मिळतं, कोणा पाहू द्या जरा बातम्या पाहू द्या, कुठं कोणाचं किती जोर आहे, कुठं कोणाचं किती जोर आहे, कोणाच्या मतदारसंघात काय काय चाललंय बघू द्या जरा. त्यावेळी बाप, ऐका बरं का, बाप त्या पाहुण्यांना म्हणतो मला त्याच्यातलं काही कळत नाही, हे टी व्ही चालू करणं बंद करणं आमकं करणं मला त्याच्यातलं काही कळत नाही, मला त्याच्यात अजिबात कळत नाही. तेव्हा तुम्हाला कळत नाही मग एवढा मोठा टी व्ही लावला कशाला? तो म्हटलं आमची चिरंजीव आहे ना मुलगा आमचा, तुम्ही ज्याला पाहायला आले ना, अहो तो त्याच्यातला अति हुशार इंजिनियर, त्याला सगळं नुसतं कळतं नाही, सगळा टी व्ही घरीच खोलतो, घरीच रिपेअर करतो, परिपूर्ण ज्ञान, अति हुशार. त्या बाबतीत आमचा पोरगा अति हुशार. म्हणजे बापानी काय केलं, पाहुण्यांसमोर स्वतः लहानपणा घेतला आणि पोराला मोठेपणा दिला. मग पोरांना लगेच म्हणायचं काय आमचा बाप नाही यार बावळट असं म्हणायचं का? पोरांनी तसं मानायचं नाही. फक्त बापानी लहानपणा, बापाला कळत नाही का टी व्ही चालू करणं अवघड आहे का, टी व्ही चालू करायला ज्ञान लागतं का, विशेष काही आहे का? पण बापानी स्वतःकडे लहानपणा घेतला का बरं? पाहुण्यांसमोर मुलाला मोठेपणा द्यावा म्हणून. आणि दुसरी गोष्ट जादा पैशांनी विकला जावा. पण जाऊ द्या, त्यांनी लहानपणा का घेतला? पाहुण्यांच्या समोर मुलाचा मोठेपणा व्यक्त करण्याकरता. याचा अर्थ बाप लहान आहे का? बाप लहान नाही, पण एकाला मोठेपणा देण्याकरता काय झालं, शाळेमध्ये शिक्षकांनी फळ्यावरती एक रेघ ओढली आणि मुलांना सांगितलं मुलांनो नीट ऐका. म्हणजे काय, मी जी ही रेघ ओढली ही तुमच्या समोर फळ्यावरती जी रेघ आहे ही रेघ वरून पुसायची नाही, खालून पुसायची नाही, डावीकडून पुसायची नाही, उजवीकडून पुसायची नाही, रेषेला धक्का लावायचा नाही, वरून पुसायचे नाही, खालून पुसायचे नाही, इकडून पुसायचे नाही, तिकडून पुसायचे नाही, रेषेला धक्का लावायचा नाही. आणि रेषेला धक्का न लावता हिला लहान करून दाखवा. शक्य आहे का? रेष पुसायची नाही, वरून पुसायची नाही, खालून पुसायची नाही, डावीकडून नाही, उजवीकडून नाही, रेषेला धक्काच लावायचा नाही. आणि जी रेष काढली तिला लहान करून दाखवा. मुलं जरा आशाळभूत झाली. प्रश्न थोडा अवघड होता, पण त्याच्यात एक मुलगा होता, हुशार होता, चुणचुणीत होता, बुद्धिवान होता. तो म्हटला गुरुजी मी दाखवतो, तुमची रेघ लहान करून दाखवतो. 50 मध्ये एक मुलगा उठला, गुरुजीला आनंद वाटला. शिक्षक म्हटले उठ बाळू ये फळ्याकडं. तो उठला, फळ्याकडं आला, द्या म्हटलं गुरुजी खडू द्या. त्यांनी गुरुजीच्या हातून खडू घेतला आणि काय केलं, ती जी रेघ होती गुरुजींनी ओढलेली तिच्यापाशी दुसरी मोठी रेघ ओढली. आता मोठी ओढली म्हणजे पहिल्या रेघेचं काय झालं, ती आपोआपच लहान झाली. म्हणजे लहानपणा घ्यावा लागतो दुसऱ्याला मोठेपणा देण्याकरता. विठ्ठल तसं तुकाराम महाराजांना आईचा आपलं बापाचा महिमा सांगायचा आहे, बापाची महत्ता सांगायची आहे, बापाचं श्रेष्ठत्व सांगायचं आहे. आणि म्हणून बापाचा महिमा सांगतात. याचा अर्थ आईला तुकाराम महाराज उपेक्षित करतात असं समजण्याचं कारण नाही. विठ्ठल पण तुम्हाला एक विचार सांगतो ऐका. काय आपण समाजामध्ये पाहिलं ना महाराज, सृष्टीच्या आधी काळापासून समाजामध्ये आपण पाहिलं, समाज जीवनाचं जर आपण अवलोकन केलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल? ऐका. या समाजामध्ये आईचा जेवढा उदो होतो, आईचं जेवढं कौतुक केलं जातं, आईचं जेवढं वर्णन केलं जातं, आईची जेवढी स्तुती केली जाती, त्या प्रमाणात बापाचं कौतुक होताना दिसत नाही. हे या समाज जीवनातलं वास्तव सत्य आहे. तुम्ही बघा, विचार करा तुम्ही या गोष्टीचा, अगदी सखोल चिंतन करा त्याचं. तर आईचं कौतुक ज्या प्रमाणात होतं त्या प्रमाणात समाजात बापाचं कौतुक होताना दिसत नाही. आईचं जे स्तवन, आईचे वर्णन ज्या पद्धतीनं केले जातात
त्या पट्टीत बापाचं वर्णन, बापाची स्तुती होताना दिसत नाही. आईचं कौतुक ज्या प्रमाणात केलं जातं त्या प्रमाणात बापाचं कौतुक होताना दिसत नाही. बापाच्या दृष्टीनं विचार केला तर ही मोठी खेदाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल हॅलो मी तुमच्या लक्षात आणून देतो, ऐका. समाजातलं कोणतंही क्षेत्र बघा, समाजातलं कोणतंही क्षेत्र बघा, कोणत्याही क्षेत्रात आईच पुढे आहे महाराज, बाप मागच पडलेला आहे. आईच पुढं, बाप कायम माग. कसं सांगतो ऐका. विठ्ठला विठ्ठला या विषयाच्या कादंबऱ्या सापडणार नाही. आहे की नाही? बाप माग या पुढं. काय नंबर दोन काय व्याख्याते. व्याख्याते म्हणजे व्याख्यान देणारे व्याख्याते आहे ना. या व्याख्यात्यांच्या क्षेत्रामध्ये पहा तर तुम्हाला व्याख्यात्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आई या विषयावर जेवढे बोलणारे सापडतील तेवढे बाप या विषयावर बोलणारे सापडणार नाही. पडला की नाही माग? अजून बघा तुम्ही. नंबर 3 कवी लोकांचं क्षेत्र पहा. हे कविता करतात ना, कविता तर कविता करणारे जे कवी लोक आहे, या कवी लोकांचं क्षेत्र पहा. विठ्ठल मामा आम्ही येणार होतो तिकडं, तुम्हीच आली इकडं. आम्ही घरी येणार होतो ना. बर विठ्ठला हॅलो ऐका बर का. कवी लोकांचं क्षेत्र पहा. त्याच्यात पण महाराज आई या विषयावर तुम्हाला जेवढ्या कविता पाहायला सापडतील तेवढ्या बाप या विषयाच्या कविता पाहायला मिळणार नाही. अजून बघा, समाजाचं एक महत्वाचं क्षेत्र आहे. कोणतं? सिनेमा आणि नाटक समाजातलं महत्वाचं क्षेत्र आहे. त्याच्यातही तुम्ही बघा, तुम्हाला आई या विषयावर जेवढे पिक्चर पाहायला सापडतील तेवढे बाप या विषयावर पाहायला मिळणार नाही. म्हणजे साहित्यिकांच्या क्षेत्रात बाप माग, व्याख्यात्यांच्या क्षेत्रात बाप माग, कवी लोकांच्या क्षेत्रात बाप माग, पिक्चर सिनेमा नाटक याही क्षेत्रामध्ये बाप माग. आणि आता शेवट आपल्याकडे या, आपल्याकडे म्हणजे वारकऱ्यांकडे या. शेवट सांगतो ऐका. तुकाराम महाराजांचा गाथा आहे की नाही. त्याच्यामध्ये अंदाजे बोलतो मी, अंदाजे लमसम म्हणजे अंदाजे 4092 अभंग अंदाजे गाथ्यात आहे. आता त्या अभंगाच्या संख्येवर वाद आहे, आपल्याला त्या वादात जायचं नाही. पण अंदाजे तुकाराम महाराजांच्या गाथ्यात अभंग किती? 4092 अभंग किती? 4092. आता ऐका, 4092 अभंगाच्या या संपूर्ण गाथ्यामध्ये बारकाईने तुम्ही लक्षपूर्वक पहा तर बाप या विषयाचं वर्णन करणारा एवढा एकच अभंग आहे. तुम्ही 100 वेळा गाथा वाचा, पारायण करा, बाप या विषयाचं वर्णन करणारा सगळ्या गाथ्यात एवढा एकच अभंग आहे. आईचं वर्णन करणारे शेकड्याने अभंग सापडतील, बापाचं वर्णन करणारा एवढा एकच अभंग आहे. इतका बाप माग पडला बुवा समाजामध्ये, बाप इतका माग पडला. काय असेल तर असो. विठ्ठला विठ्ठला बरं. हे काय आजकाल नाही. आई जी पुढं निघाली ना, ऐका, आई जी पुढं निघाली तिने आजपर्यंत बापाला ओव्हरटेकच करून दिलं नाही. त्याची गाडी पुढं निघूच दिली नाही तिने त्याला. आणि हे कुठपासून आहे सांगू? वेद काळापासून आहे. वेदाने जो उद्घोष केला, वेदाने आपल्याला जे घोषवाक्य दिलं, तर वेदाच्या उद्घोषामध्ये आपल्याला दिलेलं पहिलं वाक्य आहे की नाही, त्या पहिलं वाक्य काय बघा. वेदाचा उद्घोष आहे, वेदाचं घोषवाक्य आहे. त्या घोषवाक्यात पहिलाच वेद बोलला मातृदेवो भव.
वेद काय बोलला? मातृदेवो भव. आणि तिथून जी आई पुढं निघाली, वेदाचं पहिलं वचन काय? मातृदेवो भव, मागून पितृदेवो. आणि तसा बाप माग पडला तर मागच पडला बुवा. तुम्ही बघा, हा शब्द वेदातून जसा आला ना, आजपर्यंत वाक्प्रचारात जसाची तसाच चालला, त्याला कोणीच मागं पुढं केलं नाही. कसं काय? तुमच्या लक्षात येईल, तोच शब्द वेदातून आलेला तोच शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये वापरला, तर त्यांनी सुद्धा वेदातून जसा आला ओवीमध्ये तसाची तसाच वापरला. कुठं वापरला? 17व्या अध्यायात वापरला. कशाकरता वापरला? शरीराचं तप भगवान अर्जुनाला सांगत होते. 3 प्रकारचं तप सांगितलंय 17व्या अध्यायात: वाणीचं तप, मनाचं तप आणि शरीराचं तप. काही वाचिक ऐका 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 काही तप, वाचिक तप, मानसिक तप, 3 प्रकारचं तप सांगितलंय. त्याच्यातलं कायिक तप म्हणजे शरीराकडून घडणाऱ्या कोणत्या क्रिया तपामध्ये मोडल्या जातात. भगवान अर्जुनाला सांगत होते, देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अंशाचं शार्यं तप उच्यते. आणि त्या श्लोकाचं विश्लेषण करताना ज्ञानोबरायांनी ज्या ओव्या लिहिल्या, इथून सुरुवात झाली त्या ओव्यांची. कुठून? तया प्रिया देवतालया यात्रा दिकी करावया. मग तिथून त्या ओव्यांची सुरुवात झाली. त्याच्यात पुढे एक ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, सकळ तीर्थाची आहे धुरे, सकळ तीर्थाची आहे धुरे. आणि तो शब्द कसा आला बघा, जिये का माता मागून पडला का नाही बाप माग. तोच शब्द, हाच शब्द त्याच काळी श्री संत नामदेव महाराजांनी श्री संत सावता महाराजांचं वर्णन करण्यासाठी वापरला. तर नामदेव महाराजांनी सुद्धा जसाची तसाच वापरला. कसा? धन्यते आरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, धन्यत्याची माता. पडला का नाही बाप माग धन्यत्याचा. आणि तोच शब्द तुकाराम महाराजांनी पुन्हा गाथ्यात अभंगात वापरला. तर त्यांनी सुद्धा जसा आला तसाच वापरला. कुठं वापरला? महाराजांनी तो शब्द इथं वापरला. धन्य माता पिता तुकाम. विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण चिंतन असं करतो आहोत, समाज जीवनाचा धांडोळा केला, समाज जीवनाचं अवलोकन केलं, समाजामध्ये बघितलं तर वेद काळापासून आजपर्यंत बाप ही व्यक्ती समाजामध्ये मागे पडलेली व्यक्ती आहे. आई ही व्यक्ती पुढे निघालेली व्यक्ती आहे आणि बाप ही व्यक्ती मागं पडलेली व्यक्ती आहे. प्रश्न असा आहे महाराज, असं का व्हावं? प्रश्न काय? वास्तविक तुम्हाला सांगतो ऐका. या दोघांचा, बरं का, आई आणि बाप या दोघांचा आपण तरतम भावाने विचार करू शकत नाही किंवा तौलनिक विचार करू शकत नाही. तौलनिक म्हणजे तुलनात्मक विचार करू शकत नाही. आई आणि वडील या दोघांची तुलना करता येणार नाही. तुलना करता येणार नाही म्हणजे आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ, या दोघांमध्ये आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ असा तुलनात्मक विचार आई वडिलांच्या बाबतीत आपल्याला करता येणार नाही. या प्रश्नाचं उत्तर सांगायचं ठरलं तर असं सांगावं लागतं की आईच्या जागी
आई श्रेष्ठ आहे आणि बापाच्या जागेवर बाप श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये कोणी श्रेष्ठ नाही, कोणीच कनिष्ठ नाही. मानायचं ठरलं तर दोन्ही श्रेष्ठ आणि मानायचं ठरलं तर दोन्ही कनिष्ठ. दोघांचीही स्थिती सारखी, साम्यावस्था, दोघांची अवस्था सारखीच आहे. आई आईच्या जागेवर, बाप बापाच्या जागेवर श्रेष्ठच आहे महाराज. जीवनामध्ये तुम्हाला सांगू का, आईची गरज जेवढी आहे ना, बापाची गरज तेवढीच आहे. बापाची गरज जेवढी आहे ना, आईची गरज तेवढीच आहे. हा, दोन तत्व आहे हे. आई हे प्रेम तत्व आहे, तर बाप हे पालनीय तत्व आहे. बाप म्हणजे पालनीय तत्व आहे, तर आई प्रेम तत्व आहे. तुम्हाला सांगू, लेकरावर, आपल्या लेकरावर प्रेम करण्याकरता लागते आई, तर लेकराचं पालन पोषण करण्याकरता आणि त्याला शिस्त लावण्याकरता लागतो बाप. विठ्ठल या दोघांच्या दोन्ही भूमिका निसर्गदत्त आहे, नॅचरल आहे. निसर्गाने त्यांना दिलेलं वरदान आहे. कसं, ऐका, आईसारखं प्रेम बाप मुलावर करू शकत नाही. परत ऐका, आईसारखं प्रेम बाप मुलावर कधीच करू शकत नाही. तर त्याच्या पुढे ऐका, बापासारखी शिस्त मुलाला आई कधीच लावू शकत नाही. हे निसर्गाने त्यांना दिलेली जबाबदारी आहे. बाप हे पालनीय तत्व आहे, आई हे प्रेम तत्व आहे, आणि म्हणून दोघांच्या जागी श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव आपल्याला निवडता येणार नाही. मग काव, दोघं जण जर सारखेच आहे, दोघांची स्थिती जर सारखीच आहे, तरी सुद्धा या समाजात बाप मागे का पडला आणि आई पुढं का बरं गेली? बाप का मागे पडला याचं कारण काय? बाप मागे पडला याचं नेमकं कारण काय? एका विद्वानाने फार गोड कारण सांगितलंय बुवा. एका विद्वानाच्या मुखातलं वाक्य आहे, अत्यंत गोड वाक्य आहे बघा. बाप मागे का पडला? बाप मागे का पडला? त्या विद्वानाचं म्हणणं असं आहे, ऐका. त्यांनी सांगितलं, बाप मागे पडला त्याचं हे कारण आहे. काय कारण? त्या विद्वानाचं वाक्य आहे, तो सांगतो, संसार या नाटकातला, ऐका बरं का, संसार या नाटकातला बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. आणि तो पडद्यामागचा कलाकार आहे ना, म्हणून मागच राहिला, तो पुढं आलाच नाही. सगळं करणारा तोच आहे. पण तो, तुम्हाला एक सांगतो, ऐका ऐका, प्रत्यक्ष स्टेजवर भूमिका वटवण्यापेक्षा, ऐका बरं का, प्रत्यक्ष स्टेजवर भूमिका वटवणाऱ्यापेक्षाही पडद्यामागचा कलाकार फार महत्त्वाचा राहतो. पडद्यामागच्या कलाकाराला काय म्हणतात? पडद्यामागच्या कलाकाराला काय म्हणतात? त्याला आता काय झालं, आता काळ बदलला, पण पहिले नाटकं राहायचे. नाटकं, सिनेमा नव्हते तेव्हा, नाटकं राहायचे. गावोगाव नाटक कंपन्या होत्या, गावोगावचे लोक नाटकं पाहिले असतील ना तुम्ही. नाटकं अहो नाटकं पाहिले का नाही? मग काहींनी पाहिले असतील, काहींनी केले असतील, काहींचे चालूच असतील. नाटकं पहिले गावोगाव नाटकं व्हायचे ना, करमणुकीचं साधन म्हणून प्रत्येक गावात नाटक व्हायचं. त्या नाटकात काय, पॅरिग्राफ जे पाठ करावं लागायचे ना, बोलण्याकरता संभाषणाचे, ते पॅरिग्राफ सगळ्यांच्या पाठ होत नव्हते. आणि तो नट स्टेजवर आला आणि माईकवर बोलायला लागला, आणि त्याला जर ते पाठांतर नसलं तर मग त्याला आठवण करून देण्याकरता पडद्यामागं एक कलाकार राहायचा, त्याला म्हणतात प्राउंटर. त्याचं नाव काय? प्राउंटर. तो मागून काय करायचा? प्राउंटिंग करायचा. म्हणजे त्याला सांगत राहायचा, याचं वाक्य आडलं, याचं वाक्य आडखळलं, तो त्याला मागून सांगत राहायचा. आणि त्यांनी सांगितलं का आवेशामध्ये बोलून आपली भूमिका वठवत राहायचा. प्राउंटर सुद्धा फार, म्हणजे समोरच्या कलाकारापेक्षा प्राउंटर महत्वाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं, खानदेश भागात नाटक चालू होतं. खानदेशात हे धुळा जळगाव तिकडं खानदेशात नाटक चालू होतं. नाटक रंगात आलं होतं, प्रेक्षकही दंग झाले होते.
वन्स मोर चाललेला होता. खूप सुंदर वातावरण होतं आणि एक जणाची भूमिका साकार करण्याची वेळ आली. तो स्टेजवर आला आणि नेमका योग असा की त्याला पाठीमागून प्राउंटिंग करणारा पडद्यामागचा जो होता ना, तो पडद्यामागचा त्याला नेमकी लघवी लागली. तो लघवी करायला गेला. 15 मिनटं तो आलाच नाही आणि हा बोलायला लागला आणि याचा तो पॅरिग्राफ त्याला काही आठवणं, तो विसरला आणि त्याची गाडी अडखळली. कुठं अडखळली? तो इथं अडखळला. तो बोलता बोलता त्यांच्या आयराणी भाषेमध्ये नाटक चाललं. आता खानदेशात आपल्यासारखं बोलत नाही, आपण जसं बोलतो ना असं बोलत नाही. तिकडं ते वेगळंच बोलतात, आयराणी भाषा बोलतात. त्या आयराणी भाषेत नाटक चाललेलं होतं आणि त्याचं वाक्य इथं येऊन आडलं बुवा. कुठं? हाऊ कशानं प्रकारचे, हाऊ कशानं प्रकारचे, हाऊ कशानं, म्हणजे हा कशाचा प्रकार आहे. त्यांच्या भाषेत म्हणतात हाऊ कशानं प्रकारचे, हाऊ कशा, आणि त्याला पुढचं काहीच आठवणं आणि मागचा सांगणारा तर गेला निघून. तो तर काही नाही. आज सांगणारा निघून गेला, याला पुढचं आठवणं. याचं 10-5 वेळा झालं हाऊ कशानं प्रकारचे, हाऊ कशानं प्रकारचे, हाऊ कशा. शेवटी खालून एक जण म्हटला हाऊ पाठ न कराना प्रकारचे. हा कशाचा प्रकार आहे, हा कशा. खालून एक जण म्हणी पाठ न करण्याचा प्रकार आहे. बस खाली. मला काय सांगायचंय महाराज, प्राउंटर महत्वाचा आहे. तसं संसार या नाटकातला बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे आणि म्हणून तो मागे राहिला. विठ्ठल तुम्ही 1 मिनिट ऐका फक्त. काय मुलगी लग्नाला आली तर स्थळ पाहत फिरणारा, वन उन्हातानाचं गाडीवर जिकडं नवरदेवाचा शोध लागला का तिथं त्याच्या गावापर्यंत त्याच्या घरापर्यंत वन फिरणारा कोण आहे? बाप. लग्न जुळत आलं आणि हुंड्यावरून जर फिसकायला लागलं, लग्न जुळत आलं आणि हुंड्याहून जर मोडायला लागलं तर नवरदेवाच्या बापाच्या पायावर नाक घसायला कोण आहे? सांभाळून घ्या, पदरात घ्या, परिस्थिती नाजूक आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, लुटून लावू नका, आवेर करू नका, पाया पडतो, पदरात घ्या, सांभाळून घ्या. मिनतवाऱ्या करायला कोण आहे? बाप. बर, ठरलं लग्न तर सुपारीच्या कार्यक्रमाची जमवाजमव करायला कोण आहे? बाप. मंडप टाकायला बाप, चुलांगणं खांदायला बाप, आचारी ठरवायला बाप, किराणा आणायला बाप, दागिने आणायला बाप, कपडे आणायला बाप, पाहुण्या रावळ्यांना गोळा करायला बाप, सगळ्यांना आल्यानंतर त्या प्रत्येकाची उठाठेव करणारा बाप. बरं, लग्न पत्रिका जरी बसते फाडणारा बाप, कपडे शिवणारा बाप, दागिने घेणारा बाप, पैसे कुठून गोळा करायचे, कसे आणायचे हे सगळं करणारं कोण? कोणाच्या डोक्यात दगड घालायचा, कोणत्या पाहुण्याकडे जायचं, पैसे जमव करणारा कोण? बाप. हे सगळं उन्हातानात फिरून कोण करतं? सगळं करणारा कोण आहे? सगळं बाप. करतो कोण? बाप. त्याच्या तर पत्रिका छापायला बाप, त्या पत्रिका उन्हातानाच्या मोटरसायकलवर प्रत्येक पाहुण्याच्या घरी नेऊन वाटणारा कोण आहे? बाप. लग्नाच्या दितीत सुद्धा मंडप टाकणारा बाप, चुलाग्न खाणारा बाप, आचार्य आणणारा बाप, आचार्याच्या हाताखाली कामं करणारा बाप, किराणा आणणारा बाप, ओझे वाहणारा बाप. बरं, लग्नाच्या दिवशी पाहुणे आले तर गेटवर प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करायला कोण आहे? हा, अजून आईला काही धक्का आहे का? तिची एक तरी मालिका चुकली का? आधी का उन्हात एकदा तरी? हे सगळी मरमर कोणी केली? बापानी. बर, लग्न लागलं तर प्रत्येकाच्या पंक्तीत प्रत्येकाच्या पात्रासमोर फिरून इथं वाडा, पोटभर जेवा, हे सगळं कर. तुम्ही जेवले का? अहो काऊ थोडे जेवले, काऊ कमी जेवले, हे सगळं विचारपूस करणारं कोण आहे? बाप. मग सगळी मरमर कोण करतो? बाप. आणि मुलगी एकदा निघाली, नवरदेव गाडीत बसला, कलवऱ्या गाडीत बसल्या, ड्रायव्हर गाडी बसला, मुलगी निघाली, मोठमोठ्या माहेरच्या माणसांच्या पाया पडली आणि सगळ्यांच्या पाया पडून शेवटी ती पोरगी गाडीकडे जातानी त्या पोरीने आईकडे पाहिलं का आई काय करती? फक्त मोठ्याने हंबरडा फोडती. बाळे, मोठ्याने आई ओरडून उठली. मोठ्याने आईने हंबरडा फोडला. मंडपातले सगळेजण गवा धावतात, बाया माणसं धावतात, त्या आई भोवती गर्दी करतात, त्या आईचे डोळे पुसतात, तिला सांगतात नका रडूच नका रडू, ज्याची होती त्यांनी नेली, तुमची माय, नका रडू. त्या आईचे डोळे पुसायला सगळा गाव धावतो. पण मला 1 मिनिट सांगा, त्याच वेळी
त्याच मांडवाच्या एका कोपऱ्यात रुमालामध्ये तोंड खुपसून रडणारा बाप आत्तापर्यंत कोणाला दिसला का? त्याचे डोळे पुसायला कोणी गेलं का? याला म्हणतात पडद्या मागचा कलाकार. विठ्ठला 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 मग आपला विचार फक्त इतकाच आहे, आपल्याला इतकंच सांगायचंय, आईचं कौतुक करू नये या विचाराचे आपण नाही, आईचं स्तवन, आईची स्तुती, आईचं वर्णन करू नये या विचाराचे आपण कोणीच नाही. उलट आईचं कौतुक झालंच पाहिजे, आईचं वर्णन झालंच पाहिजे, आईचं स्तवन झालंच पाहिजे. आपला विचार फक्त इतकाच आहे, ज्या प्रमाणात आईचं कौतुक करता त्याच प्रमाणात बापाचंही कौतुक झालं पाहिजे, एवढाच आपला विचार आहे. विठ्ठला विठ्ठला आणि दोघांचं स्थान तुल्य बळ आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि आपल्या साधू संतांच्या वाङ्मयामध्ये ऐका, आई वडिलांचं जे स्थान आहे ना, हे सर्वोच्च स्थान आहे. आई आणि वडील यांचं जे स्थान आहे हे सर्वोच्च स्थान आहे, परमस्थान आहे, श्रेष्ठ स्थान आहे. इतकं श्रेष्ठ स्थान दिले आईला आणि वडिलांना, इतकं श्रेष्ठ स्थान दिले का मुलाकरता, परिवाराकरता आई बापापेक्षा श्रेष्ठ या विश्वात दुसरं काही नाही, म्हणजे काहीच नाही. विठ्ठला मी मगाशी ज्ञानोबारायांची ओवी बोललो की नाही 17व्या अध्यायातली, ज्ञानोबारायन त्या ओवीमध्ये तेच म्हटले, आईबाप किती श्रेष्ठ आहे. ऐका, आईबाप किती श्रेष्ठ आहे तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आपली आई आणि आपला बाप आहे. सकळ तीर्थाची ये दुरे कोण आहे ते? सगळ्या तीर्थाचं तीर्थ, श्रेष्ठ तीर्थ कोण आहे? जी एका माता पितरे. सकळ तीर्थाची ये दुरे, सगळ्या तीर्थाचं तीर्थ आपली आई आणि आपला बाप आहे. म्हणून काय करावं? त्यांच्या सेवेवरून आपलं शरीर, आपलं जीवन ओवाळून टाकावं. तया सेवेशी कीर शरीरे लोण की जे ज्ञानोबाराय बोलतात. विठ्ठला आणि एक मिनिट ऐका, माझं बोलणं अतिशोक्ती वाटेल तुम्हाला, मी तुमच्या युक्तीनं लक्षात आणून देतो. आपले आईबाप किती श्रेष्ठ. राहू द्या राहू द्या राहू द्या, हो हो राहू द्या, अहो काय काम नाही त्याचं, राहू द्या राहू द्या राहू द्या, हो राहू तिकडेच राहू द्या, एक तासभर काहीच करू नका, तिकडेच राहू द्या. लागू द्या, ताण लागली तर लागू द्या, भूक लागली तर. आपण कीर्तन आटोपलं का बार जेवायला देऊन, पाणी देऊन सगळं देणार आहे आपण. कीर्तनानंतर त्यांच्याच पुढं पुढं करणारे आपण, दुसरं आहे काय आपल्याला. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा ज्ञानदेव ऐका, बसा बसा, ऐका, सगळ्यांनी ऐका, शांत बसा, काही गडबड करू नका, काही नसतं. आता मी जे तुम्हाला वाक्य सांगणार आहे ना, तर नेहमी कीर्तन ऐकणाऱ्यांना माझं वाक्य अतिशोक्ती वाटणार आहे, पण मी युक्तीनं तुमच्या लक्षात आणून देणार आहे. काय? किती श्रेष्ठ आहे आपले आई वडील, किती श्रेष्ठ आहे. तर वाक्य थोडं न पटणारच आहे, अतिशोक्तीच वाटणार आहे, पण येईल तुमच्या लक्षात. आपले आईबाप किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ. देवापेक्षा श्रेष्ठ आहे आपली आई आणि आपला बाप. देवापेक्षा श्रेष्ठ, तीर्थापेक्षा श्रेष्ठ,
देवापेक्षा श्रेष्ठ आपली माता आणि आपला पिता. नाही, तुकोबारे म्हणतात खरा जर विचार केला तर तुमच्या माझ्या करता खरे देव म्हणजे आपली आई बापच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुका म्हणे माय बापे तुका म्हणे श्रेष्ठ आपले आई वडील. कसं शक्य आहे महाराज? तर युक्तीचं वाक्य सांगतो. युक्ती काय? ऐका, युक्तीचं वाक्य असं आहे महाराज, देवाची, ऐका बर का, देवापेक्षा आईबाप श्रेष्ठ कसे? तर युक्ती अशी सांगते, आईबापाची सेवा केली तर देव मिळतो. बरोबर? युक्ती काय सांगते? आईबापाची सेवा केली तर त्या पुण्याईवर काय मिळतं? आईबापाच्या सेवेच्या पुण्याईनं काय मिळतं? तर देव मिळतो. आईबापाची सेवा केली तर देव मिळतो. परत लक्षात घ्या, आईबापाची सेवा केली तर देव मिळतो, पण देवाची किती सेवा करा आईबाप मिळत नाही. आईबाप मिळतच नाही. देवाची किती सेवा करा आईबाप मिळतात का? आईबाप मिळत नाही. म्हणून देवापेक्षा श्रेष्ठ आहे आपली आई आणि आपला बाप. विठ्ठल काहीच करण्याची गरज नाही. ज्या देवाकरता सगळी मरमर करायची ना, तो देव घरातली घरात आई बापाची मनोभावे सेवा केली का आपोआप मिळतो. आणि आपल्याकडं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. कोणाचं? पुंडलिकाचं. सर्वांच्या माहितीतलं उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती आहे उदाहरण. पुंडलिकाचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे. वास्तविक तुम्हाला खरं सांगतो, या पुंडलिकाचं पूर्वचरित्र सांगण्यासारखं नाही. याचं तारुण्यातलं पूर्वचरित्र विठ्ठल विठ्ठल याचं तारुण्यातलं पूर्वचरित्र पुंडलिकाचं सांगण्यासारखं नाही. ते आम्ही सांगू नाही, तुम्ही ऐकू नाही. का? समजा आम्ही सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, नवीन पुंडलिक निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ते सांगूच नाही. कसं चरित्र आहे, पण अत्यंत श्रयीन, अत्यंत कामी, 100% बायकोच्या आहारी. त्याला स्वतःचं मतच नाही. स्वत्व ज्याला म्हणतात ना, स्वतःचं मतच नाही. 100% बायकोच्या आहारी. आणि बऱ्याच पुंडलिकांचं सध्या तसंच चालू आहे. स्वतःचं मतच नाही. बऱ्याच जणांच्या घरात असा कारभार आहे, तुका म्हणे कसं ती म्हणल तसं. बऱ्याच जणांच्या घरात हेच चाललंय. विठ्ठल तुम्हाला पटायचं नाही, पण तुम्हाला सांगतो, बाजारला गेला, आठवड्याच्या बाजारला गेला, भाजीपाल्याच्या साताला गेला, वांग्यावाल्या पुढं उभा राहिला, विचारलं मामा कसे किलो? तो म्हटला 20 रुपये किलो. वांगे 20 रुपये किलो. यांनी वांग्यावाल्याला वांगे विचारले, मामा कसे किलो? त्यांनी काय सांगितलं? 20 रुपये किलो. तर यांनी खिशातून मोबाईल काढला आणि बाजारातून हातवळणला, घरी फोन केला बायकोला. तिने फोन उचलला, हॅलो काय हो? तो म्हटला वांग्यावाल्या पुढं उभा आहे बाजारात, 20 रुपये किलो म्हणतो, आणायचे का आणि किती किलो आणायचे? घ्या. बाजारातून घरी फोन केला, 20 रुपये किलो म्हणतो, आणायचे का आणि किती किलो आणायचे? याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, बल्ब कुठे असो बटन घरी. याचा अर्थ काय? बल्ब कुठे असो, उजेड कुठेही पडो, बटन मात्र घरी. कसा प्रकार? त्या पुंडलिकाचं अत्यंत श्रयीन, अत्यंत कामी पुंडलिकाचं पूर्वचरित्र आहे. तो पुंडलिक काशी यात्रेला निघाला. 4 जण आहे, आई वडील बायको आणि पुंडलिक. आणि पायी प्रवास आहे, दिवसभर पायी चालतात. आता तुम्ही आई वडील म्हणून बोलू नका, फक्त व्यवहार म्हणून मला सांगा, त्या प्रवासात त्यांनी पायी कोणाला चालू द्यावं आणि खांद्यावर कोणाला घ्यावं? आई वडील म्हणून बोलूच नका, फक्त व्यवहाराची रीत म्हणून सांगा का त्या पायी प्रवासात पुंडलिकानं पायी कोणाला चालू द्यावं, खांद्यावर कोणाला घ्यावं?
काय वाटतं तुम्हाला? आई वडीलही म्हणू नका, मी तुम्हाला असं सांगतो, ज्याला चालणं शक्य आहे, ज्याच्या पायात चालण्याकरता शक्ती आहे, त्याला चालू द्यावं, आणि ज्याला चालणं शक्य नाही त्याला खांद्यावर घ्यावं. हा व्यवहार आहे की नाही? व्यवहार काय सांगतो? जे चालू शकतं, जे धडधाकट आहे, जे धट्टकट्ट आहे, ज्याच्या अंगात ताकद आहे, मरू द्यानं त्याला, चालू द्यानं पायी पायी. पण जे चालू शकत नाही, ज्याच्या इंद्रियात पाठव्यता नाही, ज्याची शक्ती क्षीण आहे, त्याला उचलून घ्यावं. हा व्यवहार आहे की नाही? आईबाप राहू द्या बाजूला, व्यवहार काय सांगतो? अहो त्यांनी बायको घेतली खांद्यावर आणि आईबापाला पायी पायी दर मजल प्रवास करत करत अलाहाबादला आलाय तो, त्रिवेणी संगमावर, प्रयागराजला. तिथे एक मातृपितृ थोर भगवत भक्त कुक्कुट स्वामी त्यांचा आश्रम आहे. त्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमात आश्रयाला राहिला कोण? हा पुंडलिक. रात्रीचा आईबाप चालून चालून दमलेले, पडल्या पडल्या झोपी गेले, आणि तो बायकोचे पाय दाबत होता. कोण? पुंडलिक. काय करीत होता? बायकोचे पाय दाबीत होता. आईबाप झोपले, हा बायकोचे पाय दाबीत होता, बायकोचे पाय दाबीत होता. कोण? हा पुंडलिक. बायकोचे पाय. बर परत मला सांगा तुम्ही, पाय कोणाचे दाबावे? आईबाप म्हणून बोलूच नका, पाय कोणाचे दाबावे? जे चालून चालून दमले, जे थकले, जे श्रमले, ज्यांना गरज आहे त्यांचे पाय दाबावे का बसून आली? पाय कोणाचे ते बायको. बरं जाऊ द्या. मध्यरात्र उलटली आणि त्यांनी एक असं दृश्य पाहिलं. 3 काळ्या कुट्ट स्त्रिया फाटकातून आत आल्या, कुक्कुट स्वामींच्या सेवेत गेल्या, स्वामींची सेवा केली. स्वामी प्रसन्न झाले, दर्शन केलं, स्वामींनी आशीर्वाद दिला. काळ्या कुट्ट होत्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने तेजस्विनी झाल्या, एकदम गोऱ्या पान दैदिप्यमान अशा तेजस्विनी बनल्या. आणि तिघीजणी परत निघाल्या. परत फाटकापाशी आल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. पुंडलिक मनात विचार करतो, येतानी काळ्या कुट्ट होत्या आणि जातानी तेजस्विनी, या काही पार्लरमधून तर नाही आल्या, ह्या गेल्या कुठं होत्या? पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. आणि मग पुंडलिक त्या बायकोचे पाय खाली ठेवले, उठला, फाटकापाशी आला, अडवलं, हटकलं त्यांना. पुंडलिक त्यांना विचारतो, आपण कोण? आपण कोण? त्यांनी परिचय दिला, आम्ही गंगा यमुना सरस्वती. येतानी काळ्या कुट्टन, जातानी तेजस्विनी. याचं रहस्य काय? म्हटले रहस्य एकच आहे, तुझ्यासारखे पापी दिवसभर आमच्यात आंघोळी करतात, त्यांचे पाप अंगावर बसून आम्ही मलिन होतो, आणि तो मळ साफ करण्याकरता, ते पाप धुण्याकरता या ऋषींच्या आश्रमात येतो. इथं आलं, त्यांची सेवा केली, प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद दिला का आमच्या अंगावरचे पाप धुवून जातात आणि पूर्वरूप प्राप्त होऊन आम्ही आमच्या ठिकाणी जातो. पुंडलिकाला पश्चाताप झाला. तिघींचं दर्शन केलं, तिघी निघून गेल्या. पुंडलिक तिथून तसाच निघाला, कुक्कुट स्वामींकडे गेला, स्वामींच्या पायावर पडला. आणि कुक्कुट स्वामींना पुंडलिकाने प्रश्न विचारला, महाराज सांगा, काय असं काय तप केलंय तुम्ही? कोणता मंत्र जप केलाय तुम्ही? कोण गुरु आहे तुमचे? असं काय केलं तुम्ही का गंगा यमुना सरस्वती पुन्हा पवित्र होण्याकरता तुमची अपेक्षा करतात? तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी लिहितात, तीर्थे कुर्वंती तीर्थानी, तीर्थे तीर्थानी कुर्वंती. तीर्थाला पुन्हा तीर्थत्व देण्याची शक्ती तुमच्या अंगात आली कुठून? काय तप केलं? कुक्कुट स्वामींनी सांगितलं, बा पुंडलिका, मला काही बाकीचं कळत नाही, मी अडाणी माणूस आहे, पण तुला एक सांगतो, मी आयुष्यात फक्त माझ्या आई वडिलांची सेवा केली, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला, आणि त्या आशीर्वादाचा परिणाम दुसरं काही नाही. गंगा यमुना सरस्वती येतात आणि पवित्र होऊन जातात. मायबापाच्या आशीर्वादाची ताकद आहे. पुंडलिक म्हटला, मी काय करू महाराज? त्यांनी सांगितलं, तुझ्या दैवानी, तुझ्या नशिबानी, तुझ्या प्रारब्धानी तुझे आईवडील जिवंत असतील तर काही करू नको, मायबापाची सेवा कर, आईवडिलांची सेवा कर. कुठं सेवा करू? तपस्थळी कोणती निवडू? त्या कुक्कुट स्वामींनी मनगटासारखा जाड, हातभर लांब असा लोह दिला, लोहदंड त्याचं नाव आहे, लोह दिला, आणि सांगितलं, सगळ्या तीर्थांना जा, प्रत्येक तीर्थाचं स्नान कर, हा लोह टाक, बुडाला लोह घेऊन पुढे जा, ज्या ज्या तीर्थात बुडाला तिथून पुढे जात राहा.
आणि एक मिनिट ऐक, ज्या तीर्थामध्ये हा लोह बुडणार नाही, पाण्यावरती तरंगेल, ती तुझ्या तपाची भूमी समज आणि आईबापाची सेवा तिथं कर. सगळे तीर्थ फिरला, प्रत्येक तीर्थात स्नान करायचा, लोह टाकायचा, लोह बुडून जायचा. आणि करता करता पुंडलिक पंढरपूरला आला. चंद्रभागेचं स्नान केलं. आता वाळवंटात जिथे पुंडलिकाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर जो दगडी कुंड आहे, त्या दगडी कुंडाचं नाव आहे लोहदंड तीर्थ. काय केलं? पुंडलिकाने स्नान केलं, आपल्याकडचा लोह त्या पाण्यामध्ये टाकला आणि तो तिथं पाण्यामध्ये तरंगला. आणि पुंडलिकानं तीच आपली तपस्थळी मानून मातृपितृ सेवेला आरंभ केला. भगवंतांनी नाना प्रकारे परीक्षा पाहिल्या, पुंडलिक एकाही परीक्षेला बदला नाही, सर्वत्र पास झाला. आणि शेवट पुंडलिकाला भेटण्याकरता जगाचा कारभार सोडून जगाचा बाप थेट पंढरपूरला आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण रोज काय म्हणतो? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. वैकुंठीचा देव आणिला भूतळा. वैकुंठीचा देव. ऐका, पुंडलिकाच्या एका मांडीवर आईचं डोकं आहे, एका मांडीवर बापाचं डोकं आहे. हलक्या हाताने त्यांचं डोकं थापटत आहे. पुंडलिक नुकताच डोळा लागलाय, झोप लागली, नुकतीच झोप लागली आई बापाला. आणि पुंडलिकाच्या पाठीमागच्या बाजूनी पांडुरंग आला. बराच वेळ उभा राहिला, पण आई बापाच्या सेवेत एवढा मग्न झाला, दंग झाला, भान नाही बापड्याला. जगाचा बाप आपल्या मागे उभा आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ मागे उभा आहे. शेवटी भगवंतानी पुंडलिकाला खुणावलं. भगवान पुंडलिकाला म्हणतात, पुंडलिका, ए पुंडलिका, अरे मी आलोय रे. पुंडलिका, तुला भेटायला आलो. पुंडलिका, मी आलोय रे. पुंडलिक देवाला काय बोलला? मागून आवाज आला म्हणून माग पाहिलं, देव उभा होता. पुंडलिकाने देवाला इशारा केला, देवा मोठ्याने बोलू नका, मोठ्याने आवाज करू नका. माझ्या मायबापाला नुकताच डोळा लागलाय, नुकतीच झोप लागली, त्यांची झोप मोड होईल. कृपया देवा असं काही करू नका. माझी अपीत रासी होईल निद्राभंग. माझी अपीत रासी होईल निद्राभंग. होईल निद्राभंग. माझी अभितरास होईल निद्राभंग. घडे प्रसंग बोलायाचा. घडे प्रसंग बोलाया. सांगतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला सांगतो. कोण सांगतो? पुंडलिक सांगतो. काय सांगतो? देवा मोठ्याने बोलू नका, आवाज करू नका, नुकतीच झोप लागली, त्यांचा निद्राभंग होईल, असं काही करू नका. माझी या पितराशी होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा. एक काम करा देवा, त्यांची झोप होईपर्यंत ना तुम्ही शांतच राहा. क्षण एक तुम्ही मौन धरून राहा. शरणागत पहा कृपा दृष्टी. मला याच्यातून काय बोलायचंय तुम्हाला? आई आपल्याला सगळी मरमर कशा करता करायची? देव मिळण्याकरता. आणि ज्या देवाच्या प्राप्ती करता सगळं करायचं, तो देव आई वडिलांची सेवा केली का आपोआप घर. बरं, त्याला शोधायची गरज नाही, तो आपला घर नंबर विचारित येतो, तो स्वतः येतो. पुंडलिक त्याच्याकडे गेला नाही, तो पुंडलिकाकडे आला. तो येतोच महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. सुखे येतो घरा नारायण. माय बापाची आणि ऐका, त्यांच्या सेवेचा परिणाम काय? देव प्राप्त होतो. माय बापाच्या आशीर्वादामध्ये शक्ती आहे, त्यांच्या सेवेत पुण्य आहे, आशीर्वाद दिव्यता प्राप्ती होतो. एक मिनिट ऐका, जो आई बापाची खरंच सेवा करतो त्याला दिव्यता प्राप्त होते. दिव्यता. महाभारतामध्ये एक कथा खूप लांबलचक आहे, फार मोठी कथा आहे ती.
सगळी सांगणं आपल्याला शक्य नाही, पण महाभारतात खूप सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे. कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाला तपश्चर्या करण्याची इच्छा झाली, म्हणून तो ब्राह्मण जंगलात गेला. एका विस्तीर्ण वृक्षाखाली त्या ब्राह्मणाने हजारो वर्ष तपश्चर्या केली. काय बोललो मी? जागा मिळेल तिथं बसू द्या, बसून घ्या, गडबड नका करू. तुम्हाला गडबडच करू नका. काय होतं, सगळं विचलितपणा होतो. विठ्ठला विठ्ठला आता तुम्हाला एक सांगतोय बाई, एक मिनिट ऐका. सुरुवातीच्या आलेल्या पाहुण्यांच्या पुढं पुढं केलं ते बरं आहे, पण 11:15 वाजता जे पाहुणे येऊ राहिले त्यांच्या काय पुढं पुढं करायचं? कारण 11:15 वाजता आलेला माल म्हणजे हा फक्त याचा माल आहे. हा, त्यांना कीर्तनाचं काय घेणं आहे? विठ्ठला विठ्ठला चला जाऊ द्या. आता इकडं पहा, लक्ष द्या. लक्ष आहे सगळ्यांचं? सगळ्यांचं अरे वा, छान. कुठपर्यंत आलं होतं? त्या कौशिकाला तप करण्याची इच्छा झाली. तो जंगलात आला. विस्तीर्ण वृक्षाखाली कौशिकाने तप केलं. किती? हजारो वर्ष. 1000 वर्ष, 1000 वर्ष, 1000 वर्ष तप केलं. आता या गोष्टी आताच्या काळात न पटणाऱ्या आहे, कारण इथं 65 आणि 70 वर्ष जगणं मुश्किल आहे. आणि 1000 वर्ष कुठून आलं? तर एका पुराणाने वर्णन असं केलंय का प्रत्येक युगामध्ये प्राणाची राहण्याची जागा वेगळी वेगळी होती. त्याच्यामुळं माणसाचं आयुष्यमान प्रत्येक युगामध्ये वेगळं वेगळं होतं. प्रत्येक युगात कोणत्या युगात प्राण कुठं राहत होता आणि तो माणूस किती जगत होता, त्या पुराणाने फार सुंदर वर्णन केलं आहे. का तिथं असं म्हटलंय, कृते चास्ती गत प्राणा त्रेता मांस संस्थिता. म्हणजे कृतयुगामध्ये अस्थिगत प्राण होता. कृतयुगामध्ये अस्थिगत म्हणजे कृतयुगामध्ये प्राण कुठं राहायचा? हाडात. अस्थिगत म्हणजे हाडात प्राण राहायचा. याचा अर्थ काय? त्या व्यक्तीच्या शरीरात जोपर्यंत हाडं आहे तोपर्यंत व्यक्ती जिवंत राहायचा. आणि हाडं कधी संपतच नाही, हाडं कधी जातच नाही. हाड आहे तोपर्यंत जीवन. कृत्याच्या अस्थिगत प्राणा. पुढं युग बदललं, प्राणाने त्याची जागा बदलली. त्रेतायुग आलं. कृतयुग संपलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये प्राण कुठं आला? तर त्रेतायाम मांस संस्थिता. हा त्रेतायुगामध्ये प्राण मांसात आला. मांसात आला म्हणजे काय? शरीरामध्ये मांस आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहायचा. मांस संपलं, माणूस संपायचा. मांस आहे तोपर्यंत जिवंत राहायचा. पुढं युग बदललं, त्रेता गेलं, द्वापार आलं. द्वापार युगामध्ये प्राणांनी जागा बदलली. द्वापारात कुठं आला? द्वापार हे रुधिर संस्थिता. हा द्वापार युगामध्ये रक्तात प्राण आला. रक्तात. मग काय व्हायचं? शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत माणसं जिवंत राहायचे. पुढं पुन्हा द्वापर युग बदललं, कलियुग आलं. कलियुगामध्ये प्राणांनी त्याची परत जागा बदलली. कलियुगामध्ये प्राण कुठं राहतो? तर कलौतद अन्न संभवात. कलौतद अन्न संभवात. कलियुगामध्ये अन्नगत प्राण आहे. आता तुमचा आमचा सगळ्यांचा प्राण कुठे? अन्नात आहे. अन्नात. अन्नात. अन्न म्हणजे तुमच्या गावातला नाही, खायचा अन्न. आपण सकाळ दुपार संध्याकाळ खातो ते अन्नात. म्हणजे कलियुगात अन्नमय प्राण. एखाद्याला मारायचं असलं ना, गोळी घालू नका, सुरा भोगसू नका, विष पाजू नका, विहिरीत ढकलू नका, गाडी खाली काही करू नका. फक्त खोलीत कोंडून घ्या. 6 महिने त्याला खायलाच देऊ नका. आपोआप जातो. अन्न तुटलं की माणसाचं जीवन संपलं. मला काय बोलायचंय? कृतेच्या अस्थिगत प्राणा. कृतयुगातली कथा सांगतोय मी. कृतयुगात अस्थिगत प्राण होता. कौशिकानं 1000 वर्ष तप केलं. तपाची शक्ती प्राप्त झाली. त्याच्या नजरेत शक्ती आली. तप पूर्ण झालं. डोळ्यात शक्ती उतरली.
तप पूर्ण झालं आणि ज्या झाडाखाली तप केलं त्या झाडाखाली कौशिक ऋषी बसलेले आहेत आणि त्या झाडावर एक बगळी बसली होती. त्या बगळीनं देहधर्म केला. तो देहधर्म ती विष्ठा कौशिकाच्या अंगावर पडली. कौशिकाला राग आला, डोळे लाल केले आणि राग राग त्या बगळीकडे पाहिलं आणि ती बगळी जळून राख झाली. बगळी जळाली. त्या बगळीचं काय झालं? बगळीची राख झाली. बगळीची राख झाली. कौशिकाला अहंकार झाला. त्याला वाटलं बस बस आता कोणी आपल्या नादी लागला. राग राग पाहिलं झालं त्याचं आणि होतोच महाराज. दुपार भरली, भूक लागली. मधुकरी मागण्याकरता गावात आला. एका ब्राह्मणाच्या घरापुढे उभा राहिला. ओम भवती भिक्षां देही, भिक्षा मागितली. तर तो ब्राह्मण होता, शास्त्र जाणणारा होता, विद्वान होता, पंडित होता, सत्शील होता, याज्ञिक होता, ब्राह्मण होता. त्याची पत्नी पण पतिव्रता होती, शास्त्र जाणणारी होती. ब्राह्मण नुकताच जेवायला बसला होता, म्हणजे नवरा जेवत होता. बायको त्याच्या ताटापुढे बसली होती आणि आईच्या प्रेमाने त्याला जेवू घालीत होती. हे पण शास्त्रच आहे बरं का, हे पण शास्त्रच आहे. नवरा जेवत होता, बायको त्याच्या ताटापुढे बसली. आता या गोष्टी आत्ताच्या काळात सांगण्यात काही अर्थ नाही. आता तो काळ राहिला नाही. हे सांगून उपयोग नाही. पण तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, सांगून तर उपयोग नाही, तरी पण काय सांगावं लागतं तर पहिल्या लोकांनी लिहून ठेवलंय, आपण पाठ केलंय, मधल्या मध्ये सडून जाण्यापेक्षा सांगून टाकतो बुवा. आतल्या आत काही सडवायचं नाही त्याला. कारण आता काळ पूर्ण बदललेला आहे, पूर्ण. नाही तर बा पतिव्रतेचे 6 लक्षणं सांगितले. हे 6 लक्षणं जिच्या अंगात असतात तिला म्हणतात पतिव्रता. कोणते 6 लक्षणं? कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण्यम एतत् पतिव्रता नाम. षड्गुण्य एतत् पतिव्रता नाम. हे 6 गुण जिच्याकडं तिला म्हणतात पतिव्रता. त्याच्यातलं 3 कार्येषु मंत्री 1, करणेषु दासी 2, भोज्येषु माता 3, शयनेषु रंभा 4, धर्मानुकूला 5 आणि क्षमया धरित्री याच्यातला 3 नंबरचा गुण आहे. कोणता? भोज्येषु माता. भोज्येषु माता म्हणजे नवरा जेवत असला तर बायकोनी त्याच्या ताटासमोर बसून आईच्या प्रेमानं त्याला जेवू घालावं. म्हणजे नवऱ्याच्या जेवणाच्या वेळी तिने बायको न राहता त्याची आई व्हावं. विठ्ठला विठ्ठला तो ब्राह्मण जेवत होता, ब्राह्मणीन ताटापुढे बसली होती, त्याने आईच्या प्रेमानं भरवीत होती. तेवढ्यात कौशिक आला. तिने सांगितलं, यजमान जेवतात माझे, थांबावं होईपर्यंत. ऊन तापलेलं होतं, अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. उन्हामध्ये ताटकळला, तिष्टंती झाली. तिच्या नवऱ्याचं जेवण होईपर्यंत थांबावं लागलं त्याला. राग आला त्याला. नवऱ्याला जेव घालती, मला ताटकळत ठेवती, उन्हात ताटकळत ठेवती. तिला काही पोट भरू ब्राह्मण वाटलो मी, एखाद्याच्या सांगत फिरणारा वाटलो मी, हातात धागे बांधणारं वाटलं मी तिला, मला ताटकळवलं. तेवढ्यात तिच्या नवऱ्याचं जेवण आटोपलं. नवरा उठला, तिने काय होतं ते घेतलं, वाढण्याकरता दारात आली. तर कौशिकाला राग आला त्या कौशिक ऋषीला. आणि त्या कौशिक ऋषीने तिला म्हटला, नवऱ्याला जेव घालती, मला उन्हात ताटकळवलं, काही वाटत नाही तुला? काय सामान्य समजली तुम्हाला? पोट भरू ब्राह्मण समजली? यती धर्म पती धर्म कळत नाही तुला? मी आधीच सांगून आलो, ती शास्त्र जाणणारी होती. तिने सांगितलं, महाराज यती धर्म पती धर्म मला चांगला कळतो, तुमच्याकडून मला तू शिकण्याची गरज नाही, मला चांगला कळतो. काय कळतो तुला? काय कळतो तुला? ती म्हटली, मला असं कळतं, पती धर्म परायणात, यती धर्म कनिष्ठ आहे. यती धर्म परायणात पती धर्म कनिष्ठ असतो. मी पती धर्म परायण होते, तुम्ही नंतर आलात पती धर्म परायणात. जर यती धर्म कनिष्ठ असेल तर तुम्हाला तिष्ठवलं, हा दोष मला लागू शकत नाही. मला शास्त्र शिकवती, मला शास्त्र शिकवती, मला कोण आहे मी? ओळखला का तू? राग आला, लाल डोळे केले आणि मोठाले डोळे करून तिच्याकडे पाय लागला. तर तिने सांगितलं, महाराज काही राग राग पाहू नका, जळून मरायला आम्ही का रानातले पाखरे का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या मुखातलं वाक्य ऐकलं आणि तुम्हाला सांगतो महाराज, कौशिक महाराज जागीच पंक्चर, आवाज गेली. पण याच्यात एक वाक्य अजून सांगतो, वाक्य गोड आहे, ऐका. काय? शहाणी माणसं, शहाणी माणसं, हुशार माणसं, शहाणी माणसं, हुशार माणसं, मोठे माणसं
जिथून शिकायला मिळेल तिथं शिकतच राहतात. आणि जे शिकतच राहतात त्यालाच मोठं म्हणतात. शहाणी माणसं जिथून शिकायला मिळेल. आता बावळाटाचा बाजार आहे हे तर मला माहितीच होतं, मग कशाला आला झक मारायला, तिकडंच राहायचं ना. पण शहाणी माणसं तसं करीत नाही. शिकायला मिळेल तिथं शिकतच राहतात. कौशिक ऋषीनं त्या ब्राह्मण स्त्रीचे पाय धरले, सांगितलं आईसाहेब आम्ही जंगलात पाखरं जाळतो, घरात बसून तुम्हाला कसं कळतं? ती म्हटली मला कसं कळलं तुम्हाला सांगायचं का? सोपं आहे महाराज. अरे मी सांगायला यात नवल नाही, मी तर ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, पतिव्रता आहे, शास्त्र जाणणारी आहे, मी सांगेल यात नवल नाही. आमच्या गावातला शेवटचा घटक, शूद्रातला शूद्र शेवटचा समाज घटक आमच्या गावातला कोण? धर्मव्याध नावाचा पारधी. जा त्याच्याकडं, तो सांगेल तुम्हाला याचं रहस्य. तो कौशिक ऋषी तिथून निघाले, धर्मव्याधाकडे आले. तर त्या धर्मवाद्याने पाठीभर पाखरं मारलेले, त्याचं मांस विकायचं काम चाललेलं. तिथं हे त्वबा गर्दी, त्याचं तोंड दिसायला जागा नाही. आणि सध्या त्या दुकानावर गर्दी जादाचे. काही म्हणा तुम्ही काही म्हणा, त्या दुकानावर गर्दी जादाचे, कारण तो माल रक्त वाढवतो ना. त्याचं तिथं 1-1.5 तास ताटकळला उन्हाचा. सगळं आटोपलं, सगळे गिरायकं पार केले, त्याने हातपाय धुतले, सगळं साफ स्वच्छ केलं, उठला आणि कौशिकापाशी आला. माफ करा महाराज तुम्हाला तिष्ठंती झाली. त्यांनी पुन्हा राग त्या धर्मव्याधाकडे पाहिलं. धर्मव्याधाने तेच वाक्य सांगितलं, काही रागू नका, चिडू नका, राग पाहू नका, जळून मरायला आम्ही का पाखरं आहे का? कौशिक ऋषी त्या धर्मव्याधाला म्हणे खर्र सांग, खर्र बोल. म्हणजे काय? त्या ब्राह्मणाच्या घरून मी निघाल्यावर त्या बाईनी तुला मिस कॉल केला का नाही? खर्र बोल. तो म्हटला कशाचा मिस कॉल? कौशिक ऋषी म्हटले आम्ही जंगलात पाखरं जाळतो, तुम्हाला कसं कळतं रे? हां आम्हाला कसं कळतं, तुम्हाला जाणायचं का? सांगतो ना म्हटला. काय? आणि मग त्याची झोपडीच होती गवताची. त्यांनी कौशिक ऋषीला त्या झोपडीत नेलं. त्या झोपडीमध्ये 2 बाजूला 2 खाट आहे, त्याच्यावर 100 पार केलेले जखड म्हातारे 2 जण बसलेले आहेत. एका बाजूला म्हातारी, एका बाजूला म्हातारा. धर्मव्याधाने सांगितलं महाराज मी निरक्षर आहे, अक्षरशत्रू आहे, अंगठे बहादर आहे, मला शास्त्र पुराण अमकं तमकं ढमकं मला काही कळत नाही, त म्हणता प कळत नाही. पण एक सांगतो काय, माझे 2 देव आहे, हे मातृदेव आणि पितृदेव. माझा दिनक्रम असा आहे, भल्या पहाटी उठतो, स्वतः स्नान करतो, यांना आंघोळी घालतो, त्यांचे कपडे बदलतो, त्यांना फळं नाश्ता करता ठेवतो, पिण्याकरता पाणी भरून ठेवतो. सूर्योदयाच्या आत मी खडे घेतो, गलोर घेतो, पाटी घेतो, जंगलात जातो, पाखरं मारतो, पाठीवर पाखरं मारतो, त्याचं मांस विकतो, त्याच्यातून पैसा कमवतो. बायका मुलांना खर्चायला लागल दिवसभर तेवढा त्यांना देतो, उरलेला माझ्याकडे ठेवतो. एवढा उद्योग करून जितका वेळ दिवसाचा शिल्लक राहील तितक्या वेळ मनोभावे मी माझ्या या 2 देवाची सेवा करतो. आणि यांच्या आशीर्वादाचा परिणाम तुम्ही जंगलात पाखरं जाळता आम्हाला घरात बसून कळतं. कशाची ताकद आहे? मातृपितृ सेवेची ताकद आहे, दिव्यता प्राप्त होते. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मग्रंथामध्ये आई वडिलांचं स्थान हे सर्वोच्च स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मी 5 मिनिटं थोडं वेगळं बोलतो, जरा टर्निंग करतो. 5 मिनिटं थोडं वेगळं बोलतो. आता काय ऐका, आत्तापर्यंत मी काय सांगितलं? आईबापाच्या सेवेने देव मिळतो, आईबापाच्या सेवेने दिव्यत्व प्राप्त होतं, आईबापाचे आशीर्वाद आमकं तमकं ढमकं. पण मी तुम्हाला असं सांगतो ऐका, हे सगळं थोतांड. आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते सगळं काय? थोतांड. आता कोणता नाऱ्या पाहिला होता पुंडलिक झाला का नाही? कोणी पाहिलं कौशिक ब्राह्मण, कोणी पाहिलं धर्मव्याध, कोण होतं त्यावेळी? मी तुम्हाला काय, हे सगळे पुराणातले वांगे ते जाऊ द्या पुराणात, हे सगळं थोतांड. पण आता मी काय सांगतो ते ऐका. देव आला आणि पुण्य झालं आणि स्वर्गात गेला आणि आमकं झालं ढमकं, हे सगळं थोतांड, ते जाऊ द्या मरू द्या. आता मी काय सांगतो ते ऐका. काय? कमीत कमी तुमच्या म्हातारपणी, कमीत कमी तुमच्या म्हातारपणी तुमच्या मुलांनी, तुमच्या सुनेनी तुमची सेवा करावी म्हणून तरी तुम्ही तुमच्या आईबापाची सेवा करा. बस. देव आला आणि पुण्य झालं आणि स्वर्गात गेला आणि कोणी पाहिलं महाराज? हे पुराणातले वांगे जाऊ द्या मरू द्या.
आता हा तर व्यवहार आहे की नाही कोणता तुमच्या म्हातारपणी तुमच्या मुलांनी तुमच्या सुनेनी तुमची सेवा करावी म्हणून तरी तुम्ही तुमच्या आई बापाची सेवा करा विठ्ठल